बिबट्या हा स्वतःहून कधीच हल्ला करत नाही. आवाज झाला तो बिबट्या तिथून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. बिबट्याचा अधिवास तिथे नष्ट झालाय म्हणून त्याचं स्थलांतर करणं माणसानेच बिबट्याला भाग पाडलेला आहे. बिबट्याची काय आहे, बिबट्या समोर आपण बघतो तर साधारण 45 डिग्री अँगल खाली घेऊन ती शिकार त्याच्या आवाक्यात आहे याची खात्री करून त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला तुम्ही मोबाईलवर गाणी लावा, मोठ्याने बोला, स्वतःशी गुणगुणा, जेणेकरून त्या समोर बिबट्याला वाटलं पाहिजे की ह्या भागामध्ये 3-4 माणसं एकत्र आहेत आणि तो एकटा नाही समोरचा, म्हणजे तो रात्रीच्या वेळेला त्या एकट्या माणसावर अटॅक करणार नाही. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव परिसरात मागील काही महिन्यांपासून अक्षरशः बिबट्याने धुमाकूळ घातलाय. येथे मोठ्या प्रमाणावरती मानवी वस्तीवरती त्यांचा वावर वाढला असून मागील 8-10 दिवसामध्ये 3 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. त्यामुळे येथील वातावरण तापलं. येथे ह्या सर्व घटनेमुळे येथे वन खात्याविषयी लोकांमध्ये संतापाची भावना आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज आपण माजी उपवन संरक्षक अर्जुन मसे पाटील साहेब यांच्याशी या सर्व पार्श्वभूमीवर संवाद साधणार आहोत. आज आपण काही त्या संदर्भात बिबट्याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे लोकांमध्ये बिबट्या कसं संरक्षण करता येईल या संदर्भातही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. खरं तर पाटील साहेब, आपण त्या सर्व परिसरामध्ये जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये आपण एक वन अधिकारी म्हणून तिथं काम केलेलं आहे. मागील काही महिन्यांमध्ये बिबट्याचा अचानक वावर वाढलेला आहे. मोठ्या प्रमाणावरती मानवी वस्तीवर किंवा मानवी परिसरात त्यांचा वावर दिसून येतो. बऱ्याच लोकांवरती त्यांनी हल्ले केले. 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इथं एकदम तणावाचं वातावरण आहे, संतापाचं वातावरण आहे. त्या संदर्भात आपण नक्की म्हणजे बिबट्या का अचानक त्यांची संख्या का वाढली किंवा त्यांच्या मोठ्या हल्ल्याचं प्रमाण का वाढलं याशी तुम्ही काय सांगाल? काय आहे, बिबट्या हा नॉक्टर्नल हॅबिटेटचा प्राणी आहे. तो रात्री जागा असतो, रात्री शिकार करतो. परंतु माणसाने खरं तर माणसाच्या सवय आहे. आता विद्युत पुरवठा जो असतो रात्री अवेलेबल होतो म्हणून माणूस रात्री पाणी धरायला जातो आणि अशा परिस्थितीत माणसाला काही बाबतीत रात्री काम करावं लागतं आणि रात्री काम करण्यामुळे बिबट्याला पर्याय राहत नाही म्हणून तो हल्ला नकळत होतो. बिबट्या हा स्वतःहून कधीच हल्ला करत नाही. आवाज झाला तो बिबट्या तिथून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. बिबट्या हा तसा सावध आणि भित्रा प्राणी आहे. नाही, बिबट्या आणि आफ्रिकेमध्ये जो प्राणी आहे चित्ता, या 2 प्राण्यांमध्ये बरंच साम्य आढळून येतं. खरं तर म्हणजे नक्की काय त्या 2 प्राण्यांमध्ये दिसायला साम्य जरी असलं तर चित्ता हा फास्टेस्ट रनर आहे, खूप पळणारा प्राणी आहे आणि त्याच्या निम्म्याने जवळपास बिबट्या 60 किलोमीटर वेगाने जर जात असेल तर चित्ता हा जवळपास 120 किलोमीटर पर आवर ह्या वेगाने चालतो आणि दिसायला सारखे असतात. चित्त्याचे पाय हे उंच असतात, लांब असतात. चित्ता हा शांत असतो, स्थिर असतो. बिबट्या हा कधी अटॅकिंग भूमिकेमध्ये येऊ शकतो. हा दोमल आणि बिबट्या वजनाने जास्त असतो. चित्ता वजनाने कमी असतो, उंच असतो. आता बिबट्या म्हणा किंवा वाघरू म्हणा किंवा आणखी आपण लोकल भाषेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे त्यांना संबोधलं जातं. पण बिबट्या हा तसा रात्री शिकार करणारा प्राणी आहे. परंतु माणसाच्या रात्री वागण्यामुळं की रात्री दारे धरायला जातो, पाणी धरायला जातो किंवा रात्री माणूस जो वागतो, माणसाने खरं तर संध्याकाळी 6च्या आत जेवण करावं असं म्हणतात. परंतु आपण सगळे रात्री 12पर्यंत जेवतो ना. तर माणसानेच सवयी बदलल्यामुळे प्राण्यांनाही सवयी बदलणं क्रमप्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे हा बिबट आणि मानव हा संघर्ष निर्माण झालेला आहे. नाही, साधारणतः बिबट्याचा अधिवास जनरली खूप खोल जंगलात नसतो. जनरली तो मानवी वस्तीच्या परिसरात त्यांचा. आता जुन्नरचा जर परिसर बघितला तर जुन्नरच्या परिसरामध्ये आपली जी काही धरणं झालेली आहेत आणि त्या धरणाखाली आता मावळ भागामध्ये शक्यतो ही सर्व जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये धरणं झालेली आहे. माणिकडोह असेल, त्याच्यानंतर तुमचे बाकीचे वडज आहे. ही धरणं जंगल तोडून धरणं तयार केली. पाण्याखाली जंगलाचा भाग गेला, बिबट्याचा अधिवास तिथे नष्ट झालाय म्हणून त्याचं स्थलांतर करणं माणसानेच बिबट्याला भाग पाडलेला आहे आणि तो बिबट्या
पुढे त्याला ह्या धरणामुळेच ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे. ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळे ऊसाचं क्षेत्र हे एक त्याला असं लपण तयार झालेलं आहे. आणि एअर कंडिशन, माणूस जसा एअर कंडिशन असेल तर उन्हातून गेल्यानंतर एअर कंडिशनमध्ये अगदी खुशीने बसतो, तसा तो एअर कंडिशन सारखा त्या ऊसाचा उपयोग करून घेतो आणि त्याचं प्रजनन तिथे आणखी चांगल्या पद्धतीने होतं. मोठ्या प्रमाणावरती पिल्लंही पिले तयार होतात. आणि होतंय काय का जंगलात काय होतं, जंगलामध्ये 4 पिलं जर आली तर 2 किंवा 1 जगतं. परंतु आपल्या ऊसाच्या शेतीमुळं बिबट्याच्या पिलांचं जगण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि माणसाची संख्या तर वाढलेलीच आहे. आता आपण 35 कोटीवरून 1 अब्ज 35 कोटीवर गेलो. तसंच बिबट्याची संख्या वाढलेली आहे, त्याबद्दल मी नाही म्हणणार नाही, परंतु त्याची ज्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्या 5 पटीने माणसाची वाढलेली आहे. म्हणून माणसाला बिबट्या जास्त दिसायला लागलेला आहे त्या सर्व परिसरामध्ये, म्हणजे सगळ्याच परिसरात भारतभर. आंबेगाव, जुन्नर, शिरूर बिबटे असतील अंदाजे? साधारण 100 स्क्वेअर किलोमीटर मध्ये एक साधारण 400 बिबटे असू शकतात. अच्छा, म्हणजे हे मागील काही वर्षातलं वाढलेलं प्रमाण मोठं आहे, म्हणजे असं म्हणतात. काय बिबट्याची संख्या पश्चिम भागामध्ये कमी झाली आणि पूर्व भागामध्ये ऊसाच्या क्षेत्रामध्ये त्याची संख्या आणि त्याचं खाद्यही तसंच उपलब्ध. त्याचे आवडतं खाद्य म्हणजे कुत्रा, रानडुक्कर असे प्राणी त्याला आवडतात. परंतु तो बिबट्या कसा आहे का तो खुरं असणाऱ्या प्राण्यांना जास्त शिकार म्हणून पसंत करतो. परंतु आता त्याने मुंगूस, घूस, त्याच्यानंतर इतर जे बेडूक असे खाद्य तो आपत्कालीन परिस्थितीमध्ये खाऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे की बिबट्या साधारणतः आपल्या उंचीपेक्षा मोठ्या असलेलं जे काही आपल्याला लक्ष असेल ते कधीच त्याच्यावर लक्षावर हल्ला करत नाही, असं एक माझ्या वाचनात आले. नक्की त्याविषयी काय? अगदी बरोबर. बिबट्याची काय आहे, बिबट्या समोर आपण बघतो तर साधारण 45 डिग्री अँगल खाली घेऊन ती शिकार त्याच्या आवाक्यात आहे याची खात्री करून त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. परंतु उंच जर त्याच्यापेक्षा ऑब्जेक्ट असेल समोर असं बघून तो त्याच्यावर कदापि हल्ला करण्याचा प्रयत्न करत नाही आणि त्या ऑब्जेक्टला तो घाबरतो. म्हणूनच लहान मुलं आणि बसलेल्या महिला किंवा मजूर यांच्यावर म्हणजे माणूस जर असेल बसलेला किंवा काही तर त्याच्यावर जास्त अटॅक करतो. बरोबर आहे. मध्यंतरी प्रजननाबद्दल हे जी संख्या अचानक वाढत गेली यांची, त्याच्याबद्दल नसबंदीचं सुद्धा एक काहीतरी प्रयोजन होतं. एक प्रकार म्हणजे एक प्रोजेक्ट आपण केंद्र सरकारला दिलेला आहे की या नसबंदी जर करता आली तर त्याचं प्रजोत्पादन कमी करता येईल. आता बिबट्या म्हणलं तर काय साधारण 15 ते 24 महिन्यामध्ये 2 ते 4 पिलांना एक मादी जन्म देऊ शकते. आता त्याच्यात जगण्याचं प्रमाण आपलं मी सांगितलं तर ऊसाच्या क्षेत्रामुळे किंवा फूड अवेलेबिलिटीमुळे लागवडीपासून तर तोडणीचा कालावधी तो प्रचंड मोठा असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना लपण्याची जागा मिळते, प्रजननाची जागा मिळते आणि ती तिथे सेफ असतात. बरोबर, पिल्लांसह सेफ असतात. कारण आतापर्यंत बऱ्याचशा बिबट्यांची पिल्लं ही आपल्याला ऊसाच्या शेतामध्येच भेटलेली आहे. अगदी बरोबर आहे. तर मग त्यासाठी त्या ऊसाच्या क्षेत्रामुळे यांची संख्या वाढली असं म्हणता येईल का आपल्याला? नाही, त्यांचं जगण्याचं प्रमाण वाढलंय. नैसर्गिक जंगलामध्ये त्यांचं जगण्याचं जे प्रमाण होतं ते कमी होतं. 4 पिलं असतील तर एखादं पिलू जगायचं, पण ऊसाच्या क्षेत्रात आल्यामुळे त्यांची 4ची पिलं जगतात, त्यामुळे त्यांची संख्या तर वाढलेलीच आहे. केंद्र सरकारच्या सर तुम्ही लोकसंख्या त्याची संख्या जी वाढ म्हणताय, तर केंद्र सरकारचा जो आता अहवाल 2022ला जो आला होता त्यांची संख्या मोजली गेली होती, तर त्याच्यामध्ये बाकीच्या राज्यांमध्ये म्हणजे उत्तराखंड असेल, मध्य प्रदेश असेल, ओडिशा ह्या ज्या राज्यांमध्ये, कर्नाटक आहे, ह्या राज्यांमध्ये त्यांची संख्या थोडी थोडी कमी होताना दिसते महिन्याच्या वर्षाच्या पटीमध्ये 50-50 ने म्हणा. तसं महाराष्ट्रात होत नाही. महाराष्ट्रात मात्र वाढत चाललेली आहे. मग त्याला शिकारी जी आहे म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये त्याची शिकार होते, भले ती मानवाकडनं होत असेल किंवा काय, पण आपल्याकडे तसं होत नाहीये, त्यामुळे त्यांची संख्या आटोक्यात येत नाहीये. महाराष्ट्रीयन माणूस कायद्याला घाबरणारा माणूस आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांची संतांची भूमी आहे आणि माणूस प्राण्यावर हल्ला करायचा नाही हा महाराष्ट्रीयन माणसाचा उद्देश असतो आणि त्यालाही जगण्याचा अधिकार आहे हे आपण मानतो. म्हणून ही संख्या वाढण्याचं एक तर नाही, त्याला जोडून प्रश्न विचारतो मी. खरं तर वन्यजीव ही राष्ट्रीय संपत्ती आहे, त्यांचं संरक्षण झालंच पाहिजे, त्याबद्दल काय दुमत नसेल. पण मानवी जीव पण तितकाच महत्वाचा आहे.
तो पण जीव वाचला. कारण एखादी व्यक्ती एखाद्या कुटुंबात या बिबट्याच्या हल्ल्यात जेव्हा मरण पावते तेव्हा ते संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. एक वन खात्याचे आपण निवृत्त अधिकारी आहात, तुम्हाला खूप मोठा अनुभव आहे. नक्की या बिबट्यांपासून आपल्याला मानवी जीवाचं कसं संरक्षण करता येईल, काय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता बिबट्यापासून संरक्षण करायच्या खूप पद्धती आहेत. आता आदिवासी ट्रॅकमधली जाऊ किंवा मावळ भागातला जो माणूस असेल तिथे तुम्हाला जास्त हल्ला केलेला जाणवणार आहे. पण ज्या भागामध्ये स्वतःला संरक्षण कसं करायचं ते माहिती नसतं किंवा आपण निष्काळजीपणे त्याच्याशी वावरत असतो बिबट्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये. आता आपला समजा पशु पक्षी असतील, आपली कुत्री असतील, आपण त्याचं संरक्षण करणं किंवा पिंजऱ्यात ठेवणं हे गरज आहे, परंतु आपण त्यांना उघड्यावर ठेवतो आणि बिबट्याला दोष देतो. याच्यामध्ये एक आपल्याला विचारू इच्छितो की आदिवासी हे कशा पद्धतीत ट्रेन झाले त्या बिबट्या बरोबर राहायला, म्हणजे एकमेकांबरोबर समरसतेने कसे राहतात त्याच्याबद्दल जर काय माहिती दिली तर त्या पद्धतीत लोक राहून लोकांचे जीव वाचू शकतील की काय, याच्याबद्दल जरा थोडंसं. आता आदिवासी हे बिबट्यावर किंवा बिबट्या आदिवासीवर एकमेकावर वाच ठेवून आणि त्याला काय हवंय, तो सुखात कसा राहील आणि मी सुखात कसं राहील, हा दोन्ही एकमेकात आदिवासी आणि बिबट्या दोघांचा विचार करतो. म्हणून त्यांच्यावर मनुष्य आणि बिबट याचा संघर्ष आदिवासी पट्ट्यामध्ये होण्याचे फार कमी प्रमाण असतं. आणि आपण जर खाली गेलो तर माणूस हा मलाच सगळं पाहिजे ह्या पद्धतीने जो वागतो. आणि माणूस निश्चितपणे माणसाला किंमत आहे, माणूस फूड चेनमध्ये टॉपला आहे, परंतु बिबट्यालाही जगण्याचा अधिकार आहे हे आपण विसरलेलो आहोत. म्हणून हा प्रॉब्लेम होतो. आणि माणूस मग बिबट्या ठेवायचा कशाला जर माणसाला जगायला पूर्ण अधिकार आहे ना, मान्य आहे, पण बिबट्यालाही वन कायद्यानुसार संरक्षण दिलेलं आहे. आणि हे सर्व चक्र जर सृष्टीचक्र चालायचं असेल तर वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, मनुष्य ह्या सगळ्यांना जर सर्व समावेशक असायला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने जर हा निसर्ग चालला तर ही ग्लोबल वॉर्मिंग हे काय आहे, निसर्ग चक्रच आहे. आपण ते निसर्ग चक्र तोडण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपण आता याच्यामध्ये एक विचारतो, निसर्ग चक्र तोडण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपण तर निसर्ग चक्र ज्या ठिकाणी नालेघाट वगैरे या भागामध्ये ज्या ठिकाणी जंगलं होती त्या ठिकाणी आता बरेचसे रिसॉर्ट झाले, काही लोक पिकनिकला त्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी कशा पद्धतीत त्यांची पिकनिक असते आपल्याला तर माहितीच आहे. तर त्याच्यामुळे आणखीन काय याच्यावरती परिणाम झालेला दिसतो. आता जंगलामध्ये जाऊन आवाज करणं आणि जे काही निसर्गाच्या विरोधी आपण तिथे स्पीकर लावणं, डीजे सारखे आपण ज्या डेसिमलमध्ये आवाज करायला नको पाहिजे त्या प्राण्यांना जवळपास आपल्या 4-5 पट ऐकायला मिळते. आणि त्याला हा डीजेचा आणखी किती मोठा आवाज त्याला त्रास होत असेल, कदाचित त्याच्यामुळे तो इरिटेट होऊन हल्ला करण्याचं प्रमाण. म्हणजे आपण जर जंगलात गेलो तर आपल्याकडे ट्रेकर ग्रुप असतो, त्याच्यात एक ग्रुप असतो का ज्यांना गाणी ऐकायची, मग ती जंगलात शांत सायलेंट व्हॅली सारख्या ठिकाणी जाऊन तिथे त्यांना मोठा आवाज करायचा, मोठा आवाज ऐकायचा. अरे पण तिथल्या प्राण्यांचा तुम्ही काही विचार करता का नाही, तिथल्या निसर्गाचा विचार करताय का नाही. झाडे सुद्धा माणसाशी बोलतात हे ज्याला कळतं तो तिथे आवाज करणार नाही. परंतु ज्या माणसाला कळत नाही आपल्यापेक्षा त्याची ऐकण्याची क्षमता 5 पट 10 पट जास्त आहे. श्वासाने ओळखू शकतो का 25 मीटरवर 50 मीटरवर कोण आहे, कसा आहे, आणि तो तिथून दूर अलगदपणे स्वतःचा जीव वाचवतो. नाही, मला मग ह्यामध्ये वन खातं कमी पडतंय असं मला वाटतं की लोकांमध्ये जनजागृती नाही, वन खातं कमी पडतं असं नाही. त्याला माझा एक प्रश्न आहे, सरांच्याच प्रश्नाला, की वन खात्याकडे संख्या कमी आहे का वन अधिकाऱ्यांची, आणि बिबट्यांची संख्या वाढलेली आहे. बिबट्या जवळपास आपण म्हणताय की 100 स्क्वेअर किलोमीटर मध्ये कमीत कमी 400 बिबट्यांचा अधिवास आहे. आणि वन खात्यातल्या कर्मचाऱ्यांची संख्या त्यामध्ये किती आहे? वन खात्याचे साधारणपणे 1000 ते 2000 हेक्टर एरिया एका आमच्या वनरक्षकाकडे होता. आता माहित नाही सद्यस्थितीत काय, परंतु 1000 हेक्टर ते 2000 हेक्टर सांभाळणं कसं अवघड आहे. आता 50 तुम्ही जर फार्म हाऊस बघितला तर 50 एकरचं जरी फार्म हाऊस असेल, 5 एकरचं जरी फार्म हाऊस असेल, तर तिथे 5-10 कर्मचारी काम करतात. परंतु वन अधिकारी म्हटलं, वन कर्मचारी म्हटलं, वनरक्षक म्हटलं तर त्यांच्याकडे 1000 हेक्टरचा एरिया येतो.
या कोपऱ्यात जर तो माणूस असेल तर त्या कोपऱ्यात काहीतरी आग लागलेली असते, कोणी शिकार केलेली असते, असं होऊ शकतं. एवढ्या क्षेत्रात वन कर्मचाऱ्यांची कमतरता ह्याला कारणीभूत आहे असं म्हणताय? नाही, मी वन कर्मचाऱ्यांची कमता नाही, लोकसंख्या वाढ ही जी झालेली आहे त्याच्यामुळं आणि आपले डिमांड्स वाढलेले आहेत. कोण जळणासाठी कोण करतं, शिकारीसाठी करतं, आग लागण्याचे बरेच प्रकार आहेत. कोणी आग लागण्यासाठी मग शिकारीसाठी आग लावते, कोणी स्वार्थासाठी लावतं, कोणी विध्वंस म्हणून लावतं, असे बरेच प्रकार आहेत. आणि मग त्याला समोरच्या प्राण्यांना धमकावण्याचा किंवा डरवण्याचा आणि काही नकळतपणे माणसाकडून चुका घडतात. सर, जुन्नर पासून शिरूरच्या ह्या 4 ते 5 तालुक्यांमध्ये अंदाजे 1000 बिबट्या आहेत आजच्या तारखेला. बरोबर आहे की नाही सर? हा अधिवास खूप झाला एवढ्या 5 जिल्ह्यांमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये बाकीचे अभयारण्य आहेत ना, कोल्हापूर आहे, नगर आहे, अजून नगरचं बाजूलाच आहे. मग ही बिबटे जे आहेत हे जर डिस्ट्रीब्यूट केले तर थोडाफार मनुष्यावर होणारे जे हल्ले आहेत ते कमी होतील ना, असं नाही वाटत आपल्याला? परंतु हे जे स्थलांतर करणं किंवा सोडणं असे प्रकार करणं, तो ज्या अधिवासामध्ये वाढलेला आहे त्या अधिवासामध्येच तो जास्त समरस असतो. आणि त्याला जर स्थलांतर केलं तर मग तो आणखी अतिरेक. आता एका ठिकाणी समजा 10 स्क्वेअर किलोमीटरमध्ये एक बिबट आहे, तिथून आपण जर त्याला उचलला दुसरीकडे टाकला तर तीच जागा तो बिबट काय करतो, बाकीचे बिबट मग 3 पिलं येतील, ते 3 परत वाटून घेतील. ते म्हणजे त्यांची संख्या आपण 1 उचलल्यामुळे तिथे 3 आले. हे नैसर्गिकरित्या घडत असतं. एक तर ते हा मांजर कुळातील प्राणी आहे, तो त्याची सीमा आखून घेतो. वाघ असेल तो त्याची सीमा आखतो, बिबट असेल तर त्याची डिमार्केट करून घेतो. मग त्या क्षेत्रामध्ये जर कोणी आला तर लॉ ऑफ सक्सेशन त्याला आहे आणि तो त्या पद्धतीने जातो. आज त्याच 5 जिल्ह्यांमध्ये आहे ना अभयारण्य नसल्या कारणाने इथे त्यांचं जे खाद्य आहे, हरण, काळवीट, ससे हे आहेच नाहीच आहेत तिथे. मग ह्यांना खाद्य पण शेवटी काय झालं, गुरं, बकरी, आणि जर ती नाही मिळाली तर माणूस, आणि ती पण अशी लहान मुलं वगैरे. आज ती जी पिंपरी पेंढारची जी घटना घडली, लहान मुलं होती फक्त. तो रुद्र नावाचा मुलगा फक्त 1.5 वर्षाचा मुलगा होता. ही घटना किती वाजता झाली? ही रात्रीची झाली. त्याला अंथरुणातून उचलून नेलं. किती वाजता साधारण? रात्री 1:30-2 वाजता. 1:30-2 वाजता साधा. मग अशा वेळेला हे जे आहे हे सर शेतमजूर आहेत, ठीक आहे त्यांना कोण निवारा देणार? हे तर उघड्यावरच झोपणार ना. हे शेतमजुरांचा मुलगा होता. नाही, पण अंथरुणातून उचलून नेला. बिबट प्रवण क्षेत्र आहे. अशा क्षेत्रामध्ये खबरदारी घेणं ही माणसाला किंवा तिथे राहणाऱ्या लोकांनी, गावातील लोकांनी, सरपंचांनी, जे कोणी असतील त्यांनी जनजागृती करणं गरजेचं आहे. दौंडी पिटणं गरजेचं आहे. रात्री उघड्यावर झोपू नका. स्वतःचं संरक्षण स्वतः करा. आणि जेव्हा तुम्ही शेतात काम करत असाल कमीत कमी मफलर म्हणा, उपरणं म्हणा, गळ्याशी अटका. म्हणजे तुमच्या गळ्यावर त्याला बिबटला जेव्हा तो अटॅकिंग भूमिकेत असतो, तो उपरणं असेल तर त्या माणसाला तो जीव घेणार नाही. त्याचा जीव त्याच्यातून वाचलेल्या अशा बऱ्याच घटना तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स पाहायला मिळतील आणि तो त्याला सोडून देतो. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला इथे की बिबटे जनरली माणसावर हल्ला करत असताना किंवा मुलांवर किंवा महिलांवरती की तो गळ्याला पकडतो जनरली. असा हा गळ्याचा तो सावा काढण्याचा प्रयत्न. त्यावेळी जर तिथं मफलर असेल किंवा कुठलाही कापड असेल तर तो हल्ला करत नाही का? नाही. त्याच्यामुळे बरेच जीव वाचलेले आहेत. ही जागा महिला असेल त्याने ओढणी जरी गळ्याला घेतली तर तिच्यावर अटॅक होत नाही. म्हणजे रात्री शेतामध्ये पाणी भरायला त्याने शेतीची काय कामं करत असताना माणसाने आपला गळा आणि डोकं कमीत कमी संरक्षित ठेवावं. मफलरने आणि याने बांधून संरक्षित ठेवलं तर त्याच्यातून त्या हल्ल्यातून वाचू शकतो. निश्चितच. मुद्दा एक मला विचारायचा आहे की तुम्ही बिबट्या जनरली एक साधारणतः एकटं पाहून तो हल्ला करतो जनरली. एखादा व्यक्ती असे समूह 3-4 माणसं असतील किंवा असेल तर तो येत नाही. तो खूप सावध प्राणी आहे, खूप चतुर प्राणी असं साधारणतः त्याच्या ह्याच्यातून आढळून येतं की तो स्वतःचा जीव धोक्यात घालून कोणावर हल्ला करत नाही तो. त्यामुळे तुम्ही काय संदेश द्याल की लोकांना जेव्हा तुम्ही एकटं असेल आणि एखादा बिबट्या समोर आला किंवा काय, कशा पद्धतीने त्याला दूर साराल किंवा त्याला पळून जाईल असं तो काय कराल? आता ज्या वेळेला तुम्ही एकटेच काम करत आहात, तुमच्याकडे मोबाईल असणं, टॉर्च असणं हे साहजिक असतेच. त्यावेळेला तुम्ही मोबाईलवर गाणे लावा, मोठ्याने बोला, स्वतःशी गुणगुणा, जेणेकरून त्या समोर बिबट्याला वाटलं पाहिजे
की ह्या भागामध्ये 3-4 माणसं एकत्र आहेत आणि तो एकटा नाही समोरचा, म्हणजे तो रात्रीच्या वेळेला त्या एकट्या माणसावर अटॅक करणार नाही. मोठ्याने जर रेडिओ लावला, मोठ्याने मोबाईल लावला तर तो तिथून दूर जाईल, कारण तोही घाबरत असतो आणि माणूसही घाबरत असतो. नाही, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडला हा. खरंच लोकांमध्ये याविषयी जागृती नाही, जागृती होणे गरजेचं आहे की एक वन खात्याची तर जबाबदारी आहेच, किंवा तिथले लोकप्रतिनिधी असतील किंवा ग्रामपंचायती सरपंच असतील किंवा ग्रामविकास अधिकारी असतील, ह्या सर्व एकत्र येऊन संयुक्तपणे एखादी कार्यक्रम खरंच ह्याविषयी लोकांमध्ये खूप माहिती नाही किंवा जनजागृती नाही. हे निदान मी पहिल्यांदा तुमच्याकडून ऐकतो की जनरली बिबट्याच्या गाड्याभोवती एखादं हे असेल किंवा कापड असेल, मफलर असेल किंवा ओढणी असेल तर तो हल्ला करत नाही. तर याविषयी लोकांना आणखी मला वाटत नाही की माहिती असावी आहे. तर त्याविषयी जनजागृतीची गरज आहे, तुम्हाला वाटत नाही का? बरोबर, जनजागृती. याच प्रश्नाला माझा एक पूरक प्रश्न असणार आहे की जी लोक आपण 2 वर्षाचा कार्यकाल मला वाटतं जुन्नरमध्ये 2 वर्ष 2 दिवस मी फक्त जुन्नरमध्ये होतो, पण त्या कालावधीत फक्त एक घटना अशी घडली, ती ही साखर कारखान्याच्या चुकीमुळे. अच्छा, नाही मला आता त्याच्यामध्ये जायचं नाही, मला याच्यामध्ये जायचंय की आपण त्या ठिकाणी असताना आपण त्या ठिकाणी किती लोकांना प्रशिक्षित केलं होतं किंवा आपण असे काही कॅम्प घेतले होते का? जुन्नरमध्ये कार्यरत असताना आमच्याकडे बिबट दूत म्हणून एक चांगलं प्रोग्राम सुरू झालेला होता, तो मी आणि त्याला प्रोत्साहन दिलं होतं. शाळेतील साधारण 1ली ते 5वी, 1ली ते 7वी, 5वी पासूनची 10वी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांना त्याच्यात समाविष्ट करून त्यांना जागृत करून बिबट आपल्यासाठी किती महत्त्वाचा प्राणी आहे. नाहीतर काय होतं, आई वडील चिडतात. आता पिंपरी पेंडरलाच बघा ना, सगळे इरिटेट झालेले आहे. बिबट माणसावर हल्ला करतो, बिबटला जगायचा अधिकार नाही. पण ज्या वेळेला बिबट पासून वाचायचं कसं आणि बिबट हा पर्यावरणासाठी किती आवश्यक आहे हे जर मुलांनी आईवडिलांना सांगितलं, बिबट दूत म्हणून काम केलं, तो संदेश त्या माणसांना, त्या गावातील लोकांना 50% सीट थंड करण्याचं काम करतो. आणि जेव्हा एखादा बिबट विहिरीत पडलेला आहे त्याला वाचवण्यासाठी गोंगाटच खूप करतात मंडळी. गरज असते 10 लोकांची, परंतु गावामध्ये सगळ्या गावात नुसती दौंडी पिटल्यासारखं आणि येतात जो तो फक्त बघ्याची भूमिका घेणार, कोणी मदत करणार नाही. तो बिबटला वाचवणारे असतात 4 वन कर्मचारी, परंतु हे गोंगाट करणार, त्या गोंगाटामुळे तो इरिटेट होतो. त्याला पळायचं कुठून, रस्ता सुद्धा सापडत नसतो. मग तो माणसाच्या वरून कौलातून नको तिथून रस्ता शोधून तो जातो असं वाटतं. मग तो काय करतो, त्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो आणि सहज त्या सगळ्यांना त्याच्या नॅचरल कंडिशनने बिबट्या जागेवर 10 फूट उंच उडी मारू शकतो. तसंच लांब उडी मारायची तर तो 20 फूट सहज उडी मारू शकतो. अशा पद्धतीने तो वावरू शकतो. त्या नैसर्गिक त्याला जी देण दिलेली आहे निसर्गाने, त्या देणचा फायदा घेऊन आणि त्याचे पाय बळकट असतात त्याच्यावर जम घेऊन तो पुढे एवढ्या गोंगाटातून बाहेर रस्ता काढतो. बिबट दूत म्हणून ह्या मुलांनी खूप जनजागृती केलेली आहे, आईवडिलांनी जागृत केलेली आहे, गावं जागृत केलेली आहे. आणि हे बिबट दूत खूप महत्त्वाचं काम जुन्नरमध्ये करतात आणि बिबट वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. ही महत्त्वाची आणि पॉझिटिव्ह भूमिका आहे. ज्याचा अज्ञान आहे बिबट बाबतीत तेच लोक फक्त बिबटचा इथे काय अधिकार हे बोलू शकतात, परंतु बिबट दूत कदापि म्हणणार नाही का, ते म्हणणार की यालाही माणसाबरोबर जगण्याचा अधिकार निसर्गाने दिला आणि तो अबाधित ठेवा, त्याला जरी बोलता आलं नाही तरी. म्हणजे आपण असताना या सगळ्या गोष्टी तिथे राबवल्या गेल्या. हो, आपल्यानंतर त्या ठिकाणी राबवल्या जातात का आता? नाही, राबवल्या जातात. बिबट दूत आजही कार्यरत असणार. आता मी त्याच्यात खोलावर गेलो नाही, परंतु आजही कार्यरत असणारे, फक्त त्यांना ऍक्टिव्हेट करणं किंवा बिबट्याला जगण्याचा अधिकार आहे, त्याच्यापासून आपल्याला संरक्षण लोकांचं कसं करता येत, लोकांनी त्याच्यासोबत कसं वागावं. बिबट्याला तर आपण सांगू शकत नाही तू कसं वाग म्हणून, पण माणसाला सांगू शकतो. माणसाने जर ऐकलं तर ह्या संघर्षाच्या घटना निश्चित कमी होतील आणि रात्रीच्या वेळेत शक्यतो माणसाने वावर टाळावा. मध्ये मी असताना एक पत्रकार संध्याकाळी 8 वाजता चालले म्हणून बिबट्यावर माझ्यावर हल्ला केला म्हणे. अहो, तुम्हीच याच्यातून त्याच्या रस्त्यावरून आज कॉन्क्रीट केलं म्हणून तुम्ही 8 वाजता अंधारात गाडी उडवत स्पीडनी पळताय. साहजिक आहे, मादी आहे, तिची एका बाजूला पिलं आहेत, एका बाजूला मादी आहे आणि तुम्ही मधून जाताय. ती तिचे 2 पिलं एका बाजूला ठेवले, 3रं पिल्लू आणायला चालली होती आणि त्याच्यात तुम्ही डिस्टर्बन्स तुम्ही केलाय आणि तुम्ही म्हणतात बिबट्या माझ्या मागे लागला. ती तिचा कार्य बघ, रात्री नॉक्टर्नल हॅबिट आहे.
स्थलांतर करत होती, पलीकडे ऊस तुटत होता म्हणून ती ऊस तिचे पिलं इकडे शिफ्ट करत होती. डिस्टर्ब त्या पत्रकाराने, जो कोणी पत्रकार असेल त्यांनी केला. त्याची मोटरसायकल 8-8:30 वाजता तिथून गेले न त्यांनी म्हणायचं का मला माझ्यावर अटॅक केला. त्यांनी अटॅक बिबट्याने नाही केला. तू तिच्या नॉक्टर्नल हॅबिटमध्ये रात्री 8-8:30 वाजता तिथून गेलाय. तू तिची क्रिया थांबवली आणि तू परत त्याच्यावर आरोप करतोय का बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. एक शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया. मुळात मला तुम्ही त्या भागाची भौगोलिक परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. तुम्ही खूप मोठा 2 वर्षाचा कालखंड तिथे घालवलेला आहे. तुम्ही सध्याच्या परिस्थिती जी निर्माण झाली आहे किंवा बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? तिथे लोकांना कशा पद्धतीने सांगाल की बिबट्यापासून तुम्ही तुमचं संरक्षण कराल? लोकांनी शक्यतो सूर्यास्त ते सूर्योदय या कालावधीमध्ये फिरणं किंवा बिबटा प्रवण क्षेत्रामध्ये वावरणं टाळावं. पहिली गोष्ट ती करावी. दुसरी गोष्ट आहे अतिशय आवश्यकता असेल तरच त्या क्षेत्रामध्ये जावं आणि शक्यतो 2-4 ग्रुपनी जावं. तिसरी गोष्ट आहे तुमच्यात जर समजा मनुष्यबळ नसेल तर तुम्ही मोबाईल रेडिओ घेऊन त्या क्षेत्रामध्ये वावरावं आणि स्वतःचं संरक्षण करून घ्यावं, जेणेकरून बिबट्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. कारण बिबट्या हा अतिशय सावध प्राणी असतो. तो माणसाच्या हालचाली बघूनच ह्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्वतः आपण त्यावेळेला रात्रीच्या वेळेला जाताना जपायला पाहिजे. आणि रात्रीच्या वेळेला शक्यतो आपले पशु पक्षी जे काय आहेत ते बंदिस्त ठिकाणी किंवा सुरक्षित ठिकाणी आणून ठेवावे. त्यांना कुलूप कडीमध्ये आत ठेवावे म्हणजे बिबट्याचा त्रास होणार नाही किंवा बिबट्या तुमची धनसंपदा खाणार नाही. मग त्याला जे अवेलेबल असेल ते कुत्री असतील तरी ते आत ठेवावीत. असे मी बऱ्याच मावळ भागामध्ये बघितलं की रात्रीच्या वेळेला त्यांची कुत्री ही आत पिंजऱ्यात आणि बिबट्या बाहेर, अशी परिस्थिती. 2-2, 3-3 बिबटे येऊन जातात पण त्यांना आत जाता येत नाही म्हणून तो निघून जातो. म्हणून आपलं संरक्षण आपणच करणं गरजेचं आहे. दुसरा तिसरा कोणीही आपल्या संरक्षणासाठी तिथे येऊ शकणार नाही. आणि जनजागृती ही पेपरला म्हणा किंवा न्यूजला म्हणा किंवा ग्रामपंचायतीने बऱ्याच गावामध्ये बोर्ड लावलेले आहेत बिबट्यापासून हे बिबट्या प्रवण क्षेत्र आहे, बिबट प्रवण क्षेत्र आहे. यात वाचायचं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करू नयेत असे वन विभागाने प्रत्येक गावोगाव बोर्ड लावलेले आहेत, बॅनर लावलेले आहेत, ग्रामपंचायतीमध्ये नोटिसा लावलेल्या आहेत. परंतु त्याही ते वाचणारे 50%च लोक असतील, 50% ते वाचतच नाहीत. म्हणून ह्या दुर्घटना होतात. याच्यामध्ये शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला की आता या सगळ्या घटना घडल्या, त्या ठिकाणी 3 लोकांचा मृत्यू झाला, जीव गेलाय त्यांचा. त्यावेळेला काही अति उत्साही असणाऱ्या काही लोकांनी त्या ठिकाणी काही स्टेटमेंट केलेले आहेत की काही राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट केलेले आहेत की बाबा त्या बिबट्याला शूट करावं किंवा त्या बिबट्याला मारून टाकावं एक, आणि दुसरं म्हणजे वन्यजीव कायदा हा रद्द करावा. याबाबत आपलं मत काय? हे अतिशय अविचाराने किंवा मी म्हणेल की ज्याला फक्त स्वतःच जगायचे, बाकी आई नको वडील नको, बाकी कोणाला जगण्याचा अधिकारच नाही, अशा माणसांनीच असं बोललं असेल तर मला ते माहित नाही कोण बोललं, पण बोलू नये. नाही, आता बऱ्याचशा क्लिप फिरतात आहेत त्या ठिकाणी, बऱ्याचशा लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, रेकॉर्डला आहेत त्या. ठीक आहे ते अज्ञानापोटी ते बोलले असतील तर त्यांच्याकडून ही चूक घडलेली असेल तर त्यांनी पहिला कायद्याचा अभ्यास करावा आणि संरक्षण. कायदाच रद्द करा म्हणून सांगतात, चुकीचं आहे. कायदा रद्द करा, संविधान रद्द करा, हे जे बोललं जातंय. संविधानाने सगळ्याला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. तो आपण अधिकार कोणाचा हिसकावून छेनून घेऊ शकत नाही. ज्याचा अधिकार त्याला वापरावा. आता भावाची जमीन आहे आणि मी माझ्या नावावर करून घ्यायला लागलो तर अगदी चुकीचं आहे ना. त्याच्या वाट्याची त्याला खाऊ द्यात, त्याला राहू द्यात, सगळंच मला पाहिजे. माणूस हा एवढा स्वार्थी झालेला आहे, मी आणि माझा. आणि शेवटी आई वडील नको आहेत, भाऊ नकोत, बहिणी नकोत, हे मलाच पाहिजे. अरे हे सगळं तुला वरती जर नेता आला असतं तर तू अवश्य कर. पण आज आहे तू मोकळ्या हाताने आलेला आहे, मोकळ्या हाताने जाणार आहे. आता सरांनी मला एक चांगलं एक पुस्तक दिलं, ते प्रत्येकाने वाचावं. तुम्ही कसं येता आणि कसं जातानी रित होऊन जा, हा संदेश जर प्रत्येकाने घेतला, तुम्ही कितीही कमवलं कितीही काही केलं
तर तुम्ही ते सोबत नेऊ शकत नाही, त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. मी बरेच साखर कारखान्याचे चेअरमन बघितले की त्यांना चमचाभर साखर खाण्याची परवानगी नाहीये. अशी परिस्थिती निसर्गाने दिलेली आहे डायबिटीसमुळे. म्हणजे चेअरमन आहे, सगळं आहे, फक्त तो प्रॉपर्टी कमवणार पण साखर खाऊ शकत नाही. त्याचा हक्क निसर्गाने हिरावून घेतला साखर खाण्यात. तुला चेअरमन करेल पण तुला एक चमचाही साखर खाता येणार नाही. मग त्याचा हव्यास दुसरीकडे वाढतो. आता ते तुम्हाला सगळं ज्ञात आहे, मी बोलायची गरज नाहीये. म्हणजे आपल्याला हे म्हणायचं का निसर्गाशी विपरीत वागल्यामुळे या सगळ्या घटना घडायला लागल्या? अगदी बरोबर आहे. निसर्ग हे सर्वात मोठं, ज्याला त्याला जगण्याचा अधिकार देतो आणि त्याला तो शिकवतो. निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे. निसर्ग म्हणा, ईश्वर म्हणा. निसर्ग म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, जगा आणि जगू द्या. जगा आणि जगू द्या हा प्रत्येकाला अधिकार आहे आणि तो त्याचा जन्मसिद्ध अधिकार मी तर म्हणेन, आणि तो त्याला मिळू द्या एवढंच सांगतो. आणि मला तुम्ही इथे बोलवलं आणि फार उत्साहाने, मला खरं तर मतदानासाठी जाण्याची घाई होती, परंतु कुठे साहेबांनी खूप आग्रहाने सांगितलं, साहेब म्हणे हा ज्वलंत प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही तिथे चांगलं काम केलंय, अतिक्रमणावर चांगलं काम केलंय, बिबट्यामध्ये चांगलं काम केलंय. तुमच्या काळामध्ये एकच बिबट फक्त. महत्वाचा प्रश्न म्हणजे सर, आज सगळीकडे निवडणुकीची चर्चा संपूर्ण भारतभर आहे, पण जुन्नर तालुक्यामध्ये मात्र बिबट्याची चर्चा चालू आहे. तिथे निवडणुकीविषयी नाही आहे. दुर्भाग्य असं आहे, आपल्याला हा विषय घ्यावा गरजेचं. दुर्भाग्य असं आहे का निवडणुकीची चर्चा, भांडणं सगळीकडे दाखवली जातात, पण बिबट्या वाचायचं हे कोणी दाखवतच नाहीये. गावात गेलं तर तुम्हाला बिबट्या सगळं विसरून गेलेले आहे. निवडणुकीचं वातावरण आहे. तर अशा परिस्थितीत काय, थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली हे प्रिन्सिपल सोबत घेऊन जर वागलं तर हे प्रॉब्लेम येणार नाही ना. प्रत्येक गावामध्ये लोकल सिच्युएशन बघून वागण्याचा संदेश जर लोकांपर्यंत गेला तर अशा संघर्षाच्या घटना निश्चित कमी होतील. जुन्नर हा पर्यटन तालुका घोषित झालेला आहे आणि बिबट पर्यटन चांगल्या पद्धतीने राबवलं, तो निसर्गात राहणारच आहे, पण त्याला संरक्षण दिलं तर बिबटमुळे ह्या जुन्नर तालुक्याचं भाग्य उजळेल असं मला वाटतं. खरं तर बिबट्या किंवा इतर वन्य प्राण्याने माणसावर हल्ला केल्यानंतर सरकारकडून काही मदत दिली जाते का? सरकारकडून मदत फार मोठ्या प्रमाणात भरीव मदत दिली. जवळपास 25 लाख रुपये मिळतात असा शासन निर्णय आहे. मृत्यूनंतर मृत्यूसाठी वेगळ्या प्रकारे मदत मिळते, जखमीसाठी, गंभीर जखमीसाठी वेगळ्या प्रकारे मदत मिळते आणि किरकोळ जखमीसाठी वेगळ्या प्रकारे मदत मिळते. म्हणजे त्याच्या अमाऊंटमध्ये, रकमेमध्ये फरक आहे. आता जर समजा डेथच झालं एखाद्या माणसाचं, त्याच्या वारसाला 25 लाख रुपये मिळतात असा शासन निर्णय आहे आणि त्याच्याप्रमाणे मदत शासन आणि महाराष्ट्र त्या बाबतीत भरीव काम करते असं माझं मत आहे. का महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मदत त्या मयताच्या वारसाला दिली जाते. इतर राज्यामध्ये महाराष्ट्र सर्वात आघाडीवर मदत देण्यामध्ये. की बिबट सफारीच्या बाबतीमध्ये फार गाजावाजा झाला होता. बऱ्याचशा नेत्यांनी बिबट सफारी व्हावी, जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी खूप सारी आंदोलनं केली, परंतु अद्यापपर्यंत त्या बिबट सफारीचं काही त्या ठिकाणी झालेलं नाहीये. तर ती होणार की नाही होणार बिबट सफारी, आणि बिबट सफारी झाल्यामुळे बाकीच्या लोकांचे प्राण वाचतील की नाही वाचतील, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? बिबट सफारी झाल्यामुळे त्या भागाचं लोकांचं वागणं सुधारेल, लोकांना बिबट बाबतीत माहिती होईल आणि स्वसंरक्षण कसं करावं. बाहेरच्या लोकांना आता झालं नगर जिल्ह्यामध्ये, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जिथे बिबट आहे पण त्यांना माहिती नाही, ते पर्यटक येतील, त्यांना माहिती होईल आणि त्यांचं संरक्षण त्यातून होईल आणि पर्यटनाचा फायदा. ॲडव्हान्टेजेस तर आहेतच आणि डिसॲडव्हान्टेजेस आहेत, परंतु मला असं वाटतं बिबट पर्यटन जर झालं तिथे तर त्याचा फायदा तोट्यापेक्षा फायदा जास्त होईल, हे मला एक ब्रॉड व्ह्यूने वाटतंय. म्हणजे बिबट सफारी व्हायला पाहिजे का, जेणेकरून बिबट बाबत आज आपल्याला चर्चा करावी लागते, ती चर्चा तिथल्या तिथे किंवा लोकांचं निरसन तिथे होईल. आता माणिकदेवला एक बिबट निवारण केंद्र आहे, ते निवारण केंद्र पाहण्याचा सर्वांना हे नाहीये, परवानगी नाहीये. हे सफारी झालं तर लोकांना जवळून बिबट बघता येईल, लोकांचं समाधान होईल आणि बिबटचं वावरतो कसा हे मी जे सांगितलं हे वारंवार सांगायची गरज वाटणार नाही आणि लोकांची जीवितहानी त्यातून होणार नाही एवढं मला वाटतंय. खरं तर आज आपल्यासोबत निवृत्त वन अधिकारी अर्जुन मसे पाटील साहेब या चर्चेत सहभागी झाले. त्यांनी फक्त जुन्नर आणि आंबेगाव
परिसरातील लोकांसाठी जनजागृतीचा संदेश दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे बिबट्यांचा वावर असेल त्या सर्वांनाच उपयोगी पडेल अशी माहिती दिलेली आहे. खरं तर त्यांचं धन्यवाद. मुंबई आउटलुकला त्यांनी धन्यवाद.